आणि छत्रपती प्रतिष्ठान कृषी कार्यशाळा आज पालखीचं नियोजन केलं आहे, तर खूप छान वाटत आहे. आज विद्यार्थ्यांना सरांनी विठू आणि रखुमाई केला आहे, तर मला पंढरपूरला जाण्यापेक्षा इथेच आज खरंच आनंद झाला आहे. सरांचे आणि सर्व टीमचे आभार की खूप छान मनापासून सर त्या मुलांचं संगोपन करतात आणि प्रत्येक कार्यक्रम मनापासून करतात. त्यांचे पालक तर इथे नसतात, पण जे आठवड्याला 15 दिवसाला अनेक कार्यक्रम मी पाहत असते, खूप छान करतात. सरांचे आणि टीमचे मनापासून आभार. आज वारीबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते. त्या काळच्या समाजाने संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि तुकाराम महाराजांना इतका त्रास दिला होता, आणि आज तुम्ही पाहताय की त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लोक अक्षरशः चेंगराचेंगरी करतात. बदल होत असतो, पण आपणही तेवढं काम झोपून करावं लागतं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी निर्जीव भिंत चालवली आणि या समाजाला दाखवून दिलं की जर खरंच मनापासून भक्ती केली तर कोणतंही यश आपल्याला मिळत असतं. संत तुकाराम महाराजांची गाथा अक्षरशः लोकांनी पाण्यामध्ये टाकली, पण देवाच्या कृपेने ती तुकाराम गाथा पाण्यावर तरंगू लागली. असा हा चमत्कार झाला कसा, तर फक्त आणि फक्त निस्सीम भक्ती. फक्त दोघांच्याही नावामध्ये पूर्णतः पांडुरंगाचं नाव असायचं. कधीही ते पांडुरंग पांडुरंग असंच म्हणत असायचे. आणि हीच वारीची परंपरा आज लाखो वारकरी करत असतात. सर्व कामं वगैरे सोडून शेतकरी वयोवृद्ध, आजकाल मी वारीमध्ये पाहते तर छोटी लहान मुलंही वारीमध्ये सहभाग घेत असतात. तर मी प्रत्येकाला सांगेन की आपण ही परंपरा खंडित नाही करायची आणि लाखोंच्या संख्येने प्रत्येकाने वारीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. का बरं एवढे लवकर त्यांनी समाधी घेतली असेल? काय त्यांना असा दृष्टांत लाभला की त्यांना वाटलं की हे जग सोडून जावं, आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्या काळच्या समाजाने त्यांना अवघं 2 टायमाचं जेवण पण लोक देऊ देत नव्हते. त्यांना उपाशी ठेवायचे आणि त्यांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. 4 भावंडांना अक्षरशः रडकुंडी येईपर्यंत समाजाने त्रास दिला आणि आई वडिलांनाही देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. आणि हाच समाज आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडतो. पहा, आपणही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे. ह्या वारीतून हाच संदेश देता येईल की आपण इतकं तर मोठं महान कार्य करू शकत नाही, पण आपण असं काम केलं पाहिजे की आपल्यामुळे 4 लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, आपल्यामुळे 4 लोकांना आदर्श वागता आलं पाहिजे. आपण प्रत्येकाने आजपासून संकल्प करूया की प्रत्येकाने वारीमध्ये जाऊया आणि या पांडुरंगाचं नाव सर्वांनी रोज घ्यावं, असं मी म्हणेल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव